महाराष्ट्राला लाजवणारी घटना, दागिने उचलायला लोक तुटून पडले, अस्थीही पळवला. अंत्यसंस्कार होताच भयंकर प्रकार जाणून हादराल. गाव शांत होतं, सगळं काही नेहमीसारखंच, पण त्या दिवशी वातावरणात काहीतरी वेगळं होतं. लोकांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्याहून जास्त काहीतरी अनामिक भीती दडलेली होती. त्या दिवशी गावातील एक वयोवृद्ध महिला, सगळ्यांच्या आदराची व्यक्ती, कायमची निघून गेली होती. तिच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव जमलं होतं. रडण्याचे आवाज, मंत्र आणि जळत्या चितेचा धूर, सगळं वातावरण भारलेलं होतं. संध्याकाळ होत चालली होती. सूर्य मावळत होता आणि चिता हळूहळू शांत होत होती. लोक एकामागून एक निघू लागले. उद्या सकाळी अस्थी गोळा करू असं ठरलं. रात्र झाली आणि गावात एक विचित्र शांतता पसरली, पण काही लोकांना झोप लागतच नव्हती, कारण काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव त्यांना होती. मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानाच्या दिशेने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज जोरजोरात ऐकू येऊ लागला. तो साधा आवाज नव्हता, काहीतरी पाहून घाबरलेले असल्यासारखा. एका वृद्ध व्यक्तीने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. तरीही मनात अस्वस्थता वाढत होती. त्या रात्री अनेकांना झोप लागली नाही. काहींना स्वप्न पडलं, काहींना काहीतरी सावल्या दिसल्यासारखं वाटलं, पण कोणीही बाहेर पडायची हिंमत केली नाही. सकाळ झाली आणि काही लोक अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानाकडे निघाले. त्यांच्या मनात दुःख होतं, पण त्यांना कल्पनाही नव्हती की ते काय पाहणार आहेत. ते जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा एकदम सगळे थांबले. कोणीही एक शब्दही बोलला नाही. चितेचं ठिकाण तसंच होतं, पण काहीतरी चुकीचं होतं, काहीतरी मोठं बदललं होतं. राख होती, पण अस्थी दिसत नव्हत्या. एका हाताने राख हलवून पाहिली, पण काहीच सापडलं नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. हे कसं शक्य आहे? कोणीतरी हळू आवाजात म्हणालं. तेवढ्यात दुसऱ्याचं लक्ष पडलं. राखेत काही पावलांचे ठसे होते, अगदी स्पष्ट, जणू कुणीतरी रात्री इथे आलं होतं. पण कोण आणि का? गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक धावत स्मशानात येऊ लागले. सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न, अस्थी कुठे गेल्या? काही जण म्हणू लागले, ही जागा शापित आहे, तर काही म्हणाले कोणीतरी ही जाणीवपूर्वक केलंय. पण खरी भीती तेव्हा वाढली जेव्हा लक्षात आलं की त्या महिलेच्या अंगावर असलेले दागिनेही गायब होते. म्हणजे फक्त अस्थीच नाही, तर दागिनेही चोरीला गेले. गावात कुजबूज सुरू झाली. कोण इतकं नीच काम करू शकतं? मृत व्यक्तीच्या अस्थीही चोरल्या. काहींना संशय आला की ही एखाद्या टोळीचे कारस्थान असू शकते, जी मृतांच्या दागिन्यांवर डोळा ठेवते. पोलिसांना कळवण्यात आलं. ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राख, पावलांचे ठसे आणि आसपासचे पुरावे तपासायला सुरुवात केली, पण एकही ठोस पुरावा मिळत नव्हता. जणू काही सगळं खूप विचारपूर्वक केलं गेलं होतं. गावकऱ्यांच्या मनात भीतीचं सावट पसरलं. आता कोणीही रात्री स्मशानाजवळ जायला तयार नव्हतं. शेवटी हळूहळू एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली. तो कोणताही अलौकिक प्रकार नव्हता. तो होता माणसाच्या लालसेचा, लोभाचा आणि मानवतेला काळीमा फासणारा घाणेरडा चेहरा. मृत व्यक्तीच्या अस्थी आणि दागिने पैशासाठी पळवणारे, हेच खरं भयंकर सत्य होतं.